नमस्कार बालमित्रांनो, ई ज्ञानदीप व्हिडिओ ई बुक मालिकेच्या आठवड्याच्या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. बालमित्रांनो, आज आपण फुले आणि फुलांची माहिती घेणार आहोत. हा आहे फुलांचा राजा गुलाब. गुलाबाची फुले रंगीबेरंगी असतात. लाल, पिवळी, केशरी, पांढरी, गुलाबी अशा वेगवेगळ्या रंगांचे असतात. आणि गुलाबाच्या झाडाला काटे असतात बरं का मुलांनो. गुलाबाची फुले आपण हारामध्ये वापरू शकतो, पुष्पगुच्छ बनवू शकतो, सजावटीमध्ये वापरू शकतो आणि पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतो. हे आहे जास्वंदाचं फूल आणि हे गणपती बाप्पाचं आवडतं फूल आहे बरं. यांचाही रंग लाल, पांढरा, गुलाबी, केशरी, पिवळा असतो. याचाही उपयोग हार बनवण्यासाठी, पुष्पगुच्छ बनवण्यासाठी आणि पूजेमध्ये होतो. ही आहेत मोगऱ्याची फुले. मोगऱ्याचा रंग पांढरा असतो आणि या फुलांना खूप सुगंध असतो बरं का मुलांनो. यांचा उपयोग हार बनवण्यासाठी, गजरे बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर अत्तर बनवण्यासाठी सुद्धा होतो. आता आलं आहे सदाफुली. हे वर्षभर फुलणारं फूल आहे म्हणून याला सदाफुली म्हणतात. ही फुले गुलाबी, पांढऱ्या अशा विविध रंगांच्या असतात आणि या फुलांचाही उपयोग सजावटीमध्ये, पुष्पगुच्छ बनवण्यासाठी आणि आपल्या घराची अंगणांची शोभा वाढवण्यासाठी होतो. आता आला आहे झेंडूचं फूल. यांचा रंग केशरी आणि पिवळा असतो. या फुलाचं लहान झुडूप असतं आणि यांचाही उपयोग हार बनवण्यासाठी, सजावट करण्यासाठी, त्याचप्रमाणे देवपूजा करण्यासाठी आणि दरवाजाला लावायचे तोरणही यापासून बनवतात. अशा प्रकारे आज आपण फुलांची माहिती पाहिली. असंच पुन्हा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.